विकेट मिळाली, लक होता. बेस्ट लक देतोय तुला पुढच्या मॅचसाठी. जाऊया आपण पुढच्या मॅचकडे. कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील साहिल कुरेशी. हॅलो, धन्यवाद प्रीतम सर. चला वळूया सामन्याकडे. मैदानामध्ये सामना ऑन आहे. एका दिशेने पाहायला गेला तर भवानी फायटर्स, दुसऱ्या दिशेने सह्याद्री सुपरस्टार. या दोन संघादरम्यान सामना रंगत आहे. एक मोठा संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळेल याच्यात मात्र कोणतीही आशंका नाही आहे. दोन्ही संघाला विनंती आहे आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे प्लीज. सह्याद्री सुपरस्टार संघ आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा, अन्यथा पेनल्टी लावली जाईल याची दक्षता घ्यायची आहे. दरम्यान सामन्याकडे वळूयात. पुढील चेंडू ब्लॉक हॉलमध्ये होता, खोदून काढला ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाते. संयमित फटका फलंदाजाचा फळीतून पाहायला मिळालाय. धावसंख्या फळकार पाहायला मिळते, 5 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर पुढील चेंडू सेन्सिबल क्रिकेटचा नजारा मैदानामध्ये दर्शवला गेलाय. एक धाव पूर्ण केली गेली, 5 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना भवानी फायटर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सह्याद्री सुपरस्टार संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं गेलंय भवानी फायटर्स संघाला. आणि आजच्या दिवसात पाहायला गेलं तर ज्या फलंदाजीने प्रथम फलंदाजी केली आहे त्या संघाला मात्र यश मिळालेलं आहे. पाहूया. डावखुऱ्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईकवर पाहायला मिळतोय किरण पांगरे. पहिला चेंडू सरळ बॅटीने फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड केला जाईल तिथपर्यंत मात्र एक धाव ही धावून पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानामध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज मैदानात खेळत आहेत. एका दिशेने पाहायला गेला अजिंक्य आगरे आणि दुसऱ्या दिशेने किरण पागरे. दोन्ही फलंदाजाचा होम ग्राउंड आहे, घरचा मैदान आहे, म्हणून चांगली फलंदाजी होणं देखील अपेक्षित आहे. भरपूर प्रमाणात प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जुळले गेलेत. पुढील चेंडू डीप पॉइंटच्या क्षेत्रात फटका सजवला गेला होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूला फील्ड केलं जाईल तिथपर्यंत मात्र 2 धावा या धावून पूर्ण केल्या गेल्यात. सात धावा फळकावर आहेत. पुढील चेंडू ब्लॉक हॉलमध्ये होता, खोदून काढलाय ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर एफर्ट लावला जातोय. चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल तिथपर्यंत मात्र एक धावाने मात्र समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत होईल 1 निभर आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 8 ही अंकावर. भवानी फायटर्स संघ प्रथम फलंदाजी करत आहे. 6 षटकाचा हा सामना. सुरुवातीचे 5 षटक करण्याकरिता 25 मिनिटाचा अवधी दिला गेलाय, वेळ दिला गेलाय. पाहूया. पुढील चेंडू फुलटच चेंडू होता. हलकासा लेट कटचा हा फटका खेळला गेला. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करताना आपण पाहिला. सुंदर क्षेत्ररक्षण, कोणती धाव मिळालेली नाहीये. आणि या डॉट चेंडू निशी मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समापनानंतर धाव संख्या फळकावर पाहायला मिळते 8 धावा. यस, पहिल्या षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 8 धावा. चला पुन्हा एकदा वळूया डीजे मॅनकडे. डीजे धन्यवाद डीजे. मराठा प्रीमियर लीग 2026 चौथा पर्व, चौथा वर्ष या टुर्नामेंटचं पाहायला मिळतोय. खूप सुंदर आयोजन नियोजन आजच्या दिवसातील पुढील सामना मैदानामध्ये सुरू आहे. भवानी फायटर्स आणि सह्याद्री सुपरस्टार या दोन संघादरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना भवानी फायटर्स संघाच्या एका षटकाच्या समापनानंतर 8 धावा या फळकावर लावल्या जात आहेत. दोन्ही सलामी फलंदाज मैदानात उपस्थित आहेत. एका दिशेने पाहायला गेलं यस, बॉलिंग ट्रॅकवर हेमंतला इन्व्हाइट केलं गेलंय दुसरी षटक करण्याकरिता. पाहूया. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेरून हाताळला गेलाय. थोडंसं दिशाहीन गोलंदाजी केली जात आहे. वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल. या एक धावेनेशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या अंकावर. 9 रन्स ऑन दी बोर्ड.
अजिंक्य आगरे आणि किरण पागरेची आपण जोडी मैदानामध्ये खेळताना पाहत आहोत. सलामी जोडी, दिव्यमान जोडी मैदानामध्ये आहे. चांगली सुरुवात मिळून देत असताना आपल्या संघाकरिता पुढील चेंडू यावेळेस फुलटॉस चेंडू होता. लेट कट फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट झालेत फलंदाज बिहाइंड द विकेट. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू आहे. डॉट चेंडू येतोय मैदानामध्ये. दोन्ही फलंदाज घरच्या मैदानावर खेळत असताना पाहायला मिळत आहेत. मोठी फलंदाजी होणं अपेक्षित आहे, कारण की भरपूर प्रमाणात प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जुळले गेलेत. प्रेक्षक वर्ग नक्कीच दोन्ही फलंदाजाचे फलंदाजी बघण्याकरिता या ठिकाणी आलेले आहेत. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हेमंत भोईर. काय सुंदर गोलंदाजी, परंतु यावेळेस थोडासा अतिरिक्त बाहेरून हाताळलेला हा चेंडू आहे. वाईट बॉल. धावसंख्येत 1 बरं होईल. धावसंख्येत जाऊन पोहोचेल 10 या अंकावर. 10 रन्स ऑन दी बोर्ड. यस, आमचे समालोचक आम्हाला अपडेट देतात. किरण पागरे यांची काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली होती बेटेगावच्या मैदानावर. 12 चेंडू आणि 50 धावेची आवश्यकता होती बेटेगाव त्या ग्राउंडवर, आणि त्या ठिकाणी किरण पागरेंनी काय सुंदर फलंदाजी केली होती आणि तो सामना मात्र जिंकवला होता आपल्या संघाला. तर हा खूप घातक आणि आक्रमक असा फलंदाज आहे. आज देखील तशाच प्रकारची फलंदाजी होणे अपेक्षित आहे, कारण की प्रथम फलंदाजी करत आहे संघ आणि मोठी धावसंख्या ही उभारावी लागणार आहे. पुढील चेंडू मिडल ऑन द बॅटवर घेऊन खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने सुंदर झेल टिपला जाईल आणि इकडून पहिला मोठा झटका बसतोय. फलंदाज किरण यांना मात्र परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. चला वळूया डीजेमॅनकडे. धन्यवाद डीजे. मागील चेंडू पाहायला गेला, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न किरण यांच्याकडून केला गेला होता. जेल बाद झाले, टंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. त्यानंतर येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय. शुभम शिंदे आल्याला स्ट्राईक करण्याचा अवसर मिळालेला आहे. पाहूया. या ठिकाणी सकाळच्या सत्रात भरपूर मान्यवरांनी या ठिकाणी टुर्नामेंटला भेट दिलेली आहे. आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. आणि तुमच्यासाठी मी 2 लाइन्स म्हणू इच्छितो कि आप आए तो बहारों ने लुटाई है खुशबू और फूल तो फूल थे कांटों से भी आई है खुशबू. सर्व मान्यवरांचं, सर्व क्रिकेट चाहत्यांचं खूप खूप स्वागत. पुढील चेंडू मिडल ऑन द बॅटवर घेऊन चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषा बाहेर षटकार. धन्यवाद डीजे. मागील चेंडू षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या अंकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता. फटका खेळून काढलाय. कोणताही क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 4 धावे करिता. पुन्हा एकदा जाऊयात डीजे मॅन कडे. डीजे धन्यवाद डीजे. आल्याला स्ट्राईक करण्याचा अवसर मिळाला होता शुभम यांना. सुरुवातीचे 2 चेंडू खेळून काढलेत. दोन्ही चेंडू सीमारेषा बाहेर पोहोचवण्याचं काम शुभम करतोय. 10 धावा एकत्रित केल्या गेल्यात सुरुवातीच्या 2 चेंडूंवर. पाहूया. आक्रमक रूप धारण करत असताना आपण शुभम यांना पाहत आहोत. अजिंक्य आणि शुभमची जोडी मैदानामध्ये. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, खोदून काढलाय. सरळ बॅटेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल. तिथपर्यंत मात्र 1 धाव ही पूर्ण केली जात आहे. धावसंख्येत होते 1 भर आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचलेली आहे 25 या अंकावर. 25 रन्स ऑन दी बोर्ड. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फळकावर 25 धावा. 1 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना भवानी फायटर्स संघाला आपण पाहतात. चला पुन्हा एकदा वळूयात डीजेमॅन कडे.
मोबाईल कोणाकडे आहे? हा आतिश आतिश याचा मोबाईल दे. मोबाईल द्यायचा. धन्यवाद डीजे. 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या अंकावर. एक गडीच्या मोबदल्यात खेळत असताना पहिला झटका किरणच्या रूपात बसला होता भवानी फायटर्स संघाला. त्यानंतर मात्र सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलंय. 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. इकडून थोडासा फलंदाजी करणं कठीण होईल. फिल्डिंग सेटअप पाहायला गेलं तर एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळतोय, एक खेळाडू लॉंग ऑफच्या दिशेने, एक काऊ कॉर्नरच्या दिशेने, एक डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. अशा प्रकारे 30 यार्ड सर्कलचं बाहेर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पहिला चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. बीट झालेत फलंदाज. डॉट चेंडू येतोय मैदानामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालंय. बॉलिंग ट्रॅकवर गौतमला इन्व्हाइट केलं गेलंय. पहिला चेंडू सुंदरपणे हाताळला गेलाय. अशाच प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे, कारण की सुरुवातीचे 2 चेंडू खूप जास्त धावा खर्च केल्या गेल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा गौतम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता. फटका सजवला गेलाय. मिडल ऑन द बॅट वर घेऊन चेंडूला फेकून दिला गेलाय. आर पार सीमारेषा बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका येतोय 6 धावे करिता डीजे. धन्यवाद डीजे. मागील चेंडूवर 6 धावा आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या अंकावर. 31 रन्स ऑन दी बोर्ड. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज लागते आणि फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज प्रयत्न करतोय. प्रयत्नाला मात्र अपयश आलंय. झेल सुटलाय आणि मात्र फलंदाजाला जीवनदान पुरवला गेलाय. धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या अंकावर. 32 रन्स ऑन दी बोर्ड. आजच्या दिवसातील पुढील सामना मैदानामध्ये ऑन आहे. भवानी फायटर्स आणि सह्याद्री सुपरस्टार अशा या 2 संघादरम्यान. सर्वांसाठी सूचना आहे, जेवणाचं काउंटर आपण थोड्याच वेळामध्ये स्टार्ट करणार आहोत. तर ज्याची मॅच नसेल त्या संघाने आपलं जेवण करून घ्यायचं आहे. जेवणाचा आस्वाद प्रत्येकाने घ्या, हे सर्वांना प्रेमळ निवेदन असेल. आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण जेवणाचा काउंटर सुरू करतोय. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. पुढील चेंडू करण्याकरिता गौतम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. हॅलो माईक चेक. हाफ ट्रॅकर चेंडू होता. अतिरिक्त शफल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न. बीट झालेत फलंदाज. येतोय डॉट चेंडू. आतापर्यंत या षटकामध्ये पाहिलं तर समीकरण पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू डॉट पाहायला मिळाला होता. दुसऱ्या चेंडूवर एक सुंदर असा षटकार. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, तो झेल ड्रॉप पाहायला मिळाला होता. त्यानंतर सलग एका पाठोपाठ 2 चेंडू डॉट पाहायला मिळालेत. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गौतम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. फलंदाज अजिंक्य आंगरे ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू लाऊड अपील केली गेलाय. यस, पुन्हा एकदा डॉट चेंडू येईल मैदानामध्ये. डॉट चेंडू निशी मात्र तिसऱ्या षटकाला समाप्ती होईल. 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळेल 32 धावा आणि 1 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना भवानी फायटर्स संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला पुन्हा एकदा वळूयात डीजे मॅन कडे. डीजे.
थँक्यू. याच दरम्यान आपण बघतायत सह्याद्री फायटर संघाचे ओनर आदरणीय देवेश देशमुख साहेबांचं शुभागमन झालंय. पीडी मोटरचे ओनर्स आहेत आणि त्यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. हृदयाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा मनमुराद आनंद आमच्या मुख्य VIP मंचावरून घ्यायचा आहे. देवेंद्र देशमुख साहेब वेलकम. हार्दिक स्वागत देवेश देशमुख साहेब यांचं शुभागमन होतंय. वेलकम सरजी. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद सर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. परफेक्ट फळीवर आलाय. मिडल ऑन द बॅट वर आलाय आणि मात्र चेंडूला पोचवून दिले गेलाय आर पार सीमारेषा बाहेर 6 धावेकरिता. आणि दरम्यान पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता आणि भरपूर समाचार घेतला गेलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका चेंडूला पोहोचून दिला गेलाय सीमारेषा बाहेर 6 धावेकरिता. थँक्यू. याच दरम्यान आपण बघतायत ड्रेसिंग पर्सनॅलिटी आमचे शैलेजी पाटील साहेब हिंदवी रॉयल संघाचे ओनर यांचं शुभागमन झालं आमच्या साईड स्क्रीनवर दिसत आहेत. सर आपणास विनंती आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. शैलेजी पाटील साहेब वेलकम. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. एकच आहे हा. वेलकम शैलेजी पाटील साहेब. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये यायचंय. व्हॉलंटियर्स मैदानामध्ये चेंडू पुरवतील. सुंदर सामना मैदानामध्ये ऑन आहे. भवानी फायटर्स आणि सह्याद्री सुपरस्टार या दोन संघादरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना आपण भवानी फायटर्स संघाला पाहतात. सुंदरपणे 2 षटकार पाहायला मिळालेत आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचवली जाते 44 या अंकावर. 44 रन्स ऑन द बोर्ड भवानी फायटर्स संघाकडून. आक्रमण केलं गेलंय मान शेलारवर. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला होता. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस अतिरिक्त बाहेरून गोलंदाजी केले गेले. वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 या अंकावर. 45 रन्स ऑन द बोर्ड. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस सटीक वाईड यॉर्करचा प्रयास. काय सुंदर गोलंदाजी केली गेलाय. अशाच प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे कारण की धावसंख्या खूप जास्त पाहायला मिळत आहे. 34 षटक मैदानामध्ये सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्तीला गेलाय. 45 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू मन शेलार बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आता मात्र सुपर सुंदर गोलंदाजीचा नजारा मैदानामध्ये दर्शवला जात आहे. एका पाठोपाठ 2 चेंडू डॉट पाहायला मिळालेत. शुभम शिंदेला आपण ऑन स्ट्राईक वर पाहतात. सुंदर फलंदाजी करत असताना वैयक्तिक 11 चेंडू खेळून 30 धावा बनवल्यात शुभम शिंदेने. आपल्या संघाकरिता खूप महत्वपूर्ण फलंदाजी करत असताना अजिंक्य आंगरे थोडेसे शांत राहिलेत. 6 चेंडू खेळत असताना वैयक्तिक 5 धावेवर खेळत आहेत. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट मध्ये घेऊन मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज लागते. फाईन लेगच्या दिशेने मात्र फिल्डिंग केलीच जाईल. थँक्यू. थ्रो केलं जाईल. कॅमेरामॅनला विनंती करतोय आपण मुख्य मंचाकडे कॅमेरा फोकस करायचा आहे. नुकताच त्यांचं शुभागमन आपल्या मुख्य मंचावरती झालेलं आहे. एक आदरणीय व्यक्तिमत्व देवेशजी देशमुख साहेब पीडी मोटर्सचे ओनर आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही हिंदवी रॉयलचे ओनर शैलेजी पाटील सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण देवेश देशमुख साहेबांचा करायचा आहे शुभ सन्मान.
देवेश देशमुख साहेब आपण या. सुंदर असं वेलकम या ठिकाणी आपण करतोय. मायेची शॉल मायेची उबदार शॉल आपण बघतायत. तदनंतर स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या गोल्डन मेमरीज आपण या ठिकाणी साठवतोय. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा आणि चांगल्या आठवणी आपल्या हृदयाच्या अंतकरणामध्ये सातत्याने आपण ठेवणार आहोत. वेलकम देवेश देशमुख साहेब, आपण इथे आलात. आपल्या जीवनातील एक अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपले आभारी ओटू. कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात. 46 धावा फळकावर लावल्या गेल्यात. शुभम शिंदेला आपण ऑन स्ट्राईकवर पाहत आहात. गौतम बॉलिंग ट्रॅकवर आल्या आल्या पहिला चेंडू खेळत असताना काय सुंदर फटका फळीतून निघतोय. चेंडूला फेकून दिलं जाते आर पार सीमारेषा बाहेर. 6 धावेकरिता. धन्यवाद डीचे. आणि या षटकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते भवानी फायटर संघाची 52 या अंकावर. 50 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा हा फटका सजवला गेलाय. मिडल ऑन द बॅटवर घेऊन चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलं जाते सीमारेषा बाहेर. 6 धावेकरिता. डीजे. थँक्यू. जेवणाची व्यवस्था आपण काही क्षणातच स्टार्ट करतोय. ज्या संघाची मॅच नसेल त्या सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतोय आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांना एक प्रेमळ निवेदन. एकविरा ऑटो गॅरेजचे मालक सन्माननीय सचिनजी पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचा शब्द सुमराने हार्दिक हार्दिक स्वागत. एकविरा ऑटो गॅरेजचे ओनर आपण बघताय सन्माननीय सचिनजी पाटील साहेब. आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही मुख्य मंचावरती हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान पुढील चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता. फटका खेळून काढलाय लेगच्या दिशेने. चेंडूवर क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला फील्ड केलं जाईल, थ्रो केलं जाईल. तिथपर्यंत मात्र 2 धावा या धावून पूर्ण केले गेल्या आहेत. आणि या 2 धाव्यांनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 60 या अंकावर. शुभम शिंदे वैयक्तिक 45 धावेवर खेळतोय. 16 चेंडू फेस केलेत आणि 45 धावेवर खेळत असताना आपण पाहणार आहोत शुभम शिंदे यांना. काय सुपर फलंदाजीचा नजारा दर्शवलाय. बॉलिंग ट्रॅकवर गौतम 2 षटकार आल्यानंतर सुंदर कमबॅक करतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. फटका सजवला गेलाय. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू निघून जाईल आर पार सीमारेषा बाहेर. 4 धावेकरिता. आणि या 4 धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 64 या अंकावर. डीजे. धन्यवाद डीजे. मागील चेंडूवर चौकार आल्यानंतर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 64. शुभम शिंदे वैयक्तिक 49 धावेवर खेळत आहे. पाहूया 50 धावा पूर्ण केल्या जातील का. लोअर फुलटॉस चेंडू सरळ बेटेने फटका सजवलाय आणि या टुर्नामेंट मधली पहिली हाफ सेंचुरी पाहायला मिळते शुभम शिंदे. काय सुपर फलंदाजी पाहायला मिळालंय. वैयक्तिक 18 चेंडू फेस करत असताना 50 धावा बनवणारा हा एकमात्र असा फलंदाज शुभम शिंदे. काय सुंदर फलंदाजी पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 65. एक गडीच्या मोबदल्यात 5 षटक समाप्त झालेले आहेत. अजूनही 1 षटक येणं शेष आहे. पाहूया 1 षटकामध्ये किती धावा एकत्रित केल्या जाणार आहेत आणि किती धावेचं लक्ष या ठिकाणी उभं केलं जाईल. ते म्हणजेच सह्याद्री सुपरस्टार संघासमोर भवानी फायटर संघ प्रथम फलंदाजी करत असताना सुंदर आणि खूप फास्ट अशी फलंदाजी पाहायला मिळालाय. तुषार बॉलिंग ट्रॅकवर आलेत.
अंतिम षटक, पहिला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इकडून शुभम यांना 50 धावा बनवून मात्र डगआउटच्या दिशेने परतावं लागणार आहे. टाळ्यांच्या गडगडाट करून मात्र शुभम यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद डीजे. मागील विकेट पाहायला मिळाला, 50 धावा बनवून शुभम हे डगआउटच्या दिशेने परतले. त्यानंतर मात्र येणारा नवीन फलंदाज आकाश चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र अजिंक्य आंगरे आणि आकाश चव्हाण या दोन फलंदाजाची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर तुषार आल्या पहिल्याच चेंडूवर मात्र ब्रेक थ्रू मिळून देतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, फटका सजवला गेलाय आणि डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. 6 धावे करिता डीजे. धन्यवाद डीजे. मागील चेंडूवर 6 धावा आल्यानंतर आता मात्र समीकरण जाऊन पोहोचतोय 71 धावा फळकावर आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना भवानी फायटर संघाला आपण पाहत आहोत. सह्याद्री सुपरस्टार संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि डिसिजन कुठे ना कुठे थोडासा खराब मात्र पाहायला मिळाला त्यांच्याकडून. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस मात्र बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळालाय. अंतिम षटक मैदानामध्ये सुरू आहे. तुषारला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहत आहोत. पहिल्या चेंडूवर एक मोठा गडी तंबूच्या दिशेने पाठवला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर सुंदर कमबॅक डॉट चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, भरपूर समाचार उचललाय, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. 6 धावे करिता आणि या 6 धाव्यानिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 77 या अंकावर डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या फळकावर लावली गेली 77 धावा. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावा एकत्रित केल्या जाणार आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि लॉंग ऑनच्या दिशेने सुंदर झेल टिपला जाईल आणि इकडून मात्र फलंदाज यांचा पारीला पूर्णविराम लावण्याचं काम केलं जाणार आहे डीजे. धन्यवाद डीजे. यस, न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये पाहायला मिळतोय संदीप. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, भरपूर समाचार उचललाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स, 4 धावे करिता आणि या 4 धाव्यानिशी मात्र पहिल्या इनिंगला समाप्ती होते. 81 धावा फळकावर लावल्या जात आहेत आणि 82 धावेचा टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं आहे. ते म्हणजेच सह्याद्री सुपरस्टार संघासमोर जिंकण्याकरिता 6 षटक आणि 82 धावेची आवश्यकता असणार आहे. आजच्या दिवसातील सुंदर असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. भवानी फायटर्स आणि सह्याद्री सुपरस्टार या 2 संघादरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना 82 धावेचा टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं आहे. आता दुसऱ्या इनिंग मध्ये लगेचच आपण पाहणार आहोत सह्याद्री सुपरस्टार संघाला फलंदाजी करत असताना जिंकण्याकरिता 6 षटक आणि 82 धावेची आवश्यकता असणार आहे. मराठा प्रीमियर लीग 2026 हा थरार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. थँक्यू.
थँक्यू. चला आपण टॉसकडे बोलतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस केसरी किंग विपक्ष हिंदवी रॉयल. टॉससाठी यायचं. केसरी किंग संघाचे संघनायक हिंदवी रॉयल्स. दोन्ही संघाचे संघनायक या तोरी टॉससाठी आपण टॉस करतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी असणार आहे. चला बोट टीम कॅप्टन प्लीज थोडंसं स्पीडअप करा आपण. आम्ही देवेशजी देशमुख सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करायचं आहे. चला बोट टीम कॅप्टन हिंदवी रॉयल संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. केसरी किंग संघनायक चला या टॉस साठी. केसरी किंग चला थोडंसं स्पीडअप करा आपण. आणि प्रत्येक संघाला आम्ही विनंती करतो इनिंग ब्रेकमध्ये टॉस आहे करणार आपण आहोत. वारंवार कॉल नको आहे याची नोंद घ्या आपण. संघनायक या. चॉईस हवी आहे की कोणी बोललं तरी चालेल. चालेल तर हिंदवी रॉयल्सचा कॉल असेल. देवेश सर या ठिकाणी कॉइन स्पिन करतायत. हेड इज अ कॉल आणि आलाय हेड. टॉस जिंकलाय. टॉसचं महत्व तुमच्यासाठी किती होतं? अतिशय फार महत्त्वाचा टॉस होता. आता ज्या मॅचेस चालू आहेत आणि जे बघत आहेत त्याच्यानुसार आम्ही फिल्डिंग घेत आहे आणि जसा ग्राउंड आहे बनवलेला आहे आम्ही लोकांनी त्यानुसार आम्ही विचार केलेला की आम्ही फिल्डिंगच करणार. तर एक काय गेम प्लॅनिंग चाललंय? ओपोनंट टीमला किती धावापर्यंत एक थांबण्याचा गेम प्लॅनिंग असेल? अपोनंट टीम नाही आहे, मराठा टीम आहे त्यामुळे अपोनंट नाही म्हणजे आहेत ते प्रतिस्पर्धी आहेत पण ते मैदानात आहेत. बाकी सगळे आम्ही मराठा बांधव आहेत आणि अपोनंट टीम पण चांगली आहे मातद्दार आहे त्यामुळे त्यांनी कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि कुठले गोलंदाज आहेत ज्याच्यावरती एक बिलीव्ह आहे की अर्ली ब्रेक थ्रू जर झाला तर एक कमीत धावाचा पाठलाग करावा लागेल? आमच्याकडे आमचे ओनर शैलेश पाटील आहेत. संजय एक चांगला गोलंदाज आहे आमच्याकडे. यांच्या अजून आम्ही बघू ट्राय करू गोलंदाजांनाच. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? बॅटिंग. आता मनाच्या बॅटिंगच करायची आहे तुम्हाला. किती धावा एक चांगली मॅच होऊ शकते? 70+ आम्ही बॅटिंग पहिले जिंकलेले आहेत. पहिली मॅच जिंकलेली आहे. विकेट कशा पद्धतीने खेळते? सगळे तर आपले खेळतात बऱ्यापैकी एकदम. आमचे सगळे खेळाडू एकदम उत्तम खेळाडी करतात. आणि प्लेइंग 11 मध्ये any चेंजेस बघायला मिळतील? नाही प्लेयर तेच आपले. आणि कसं वाटते विनिंग झाल्यानंतर संपूर्ण टीमचा जो आत्मविश्वास आहे तो किती वाढलाय? तो दरवर्षीच वाढतो आणि पुढच्या वर्षी अजून वाढेल. जसे जसे एअर वाढतील तसे टीमचे पण एकदम. बेस्ट ऑफ लक बोट टीम. देवेश सरांना मी विनंती करते पण स्थानापन्न व्हायचं आहे. सर मनोगत. तर आपण बघूया हिंदवी रॉयल संघानं टॉस जिंकला आणि घेतले प्रथमतः क्षेत्ररक्षण. जाऊया आपण O2 कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद सर. पुन्हा एकदा वळूयात. सुंदर सामना मैदानामध्ये ऑन आहे. भवानी फायटर्स आणि सह्याद्री सुपरस्टार अशा या दोन संघांना आपण पाहत आहोत मैदानामध्ये खेळताना. प्रथम फलंदाजी केलेली आहे भवानी फायटर्स संघाने आणि जिंकण्याकरिता 82 धावेचा एक भला मोठा असं आव्हान उभं केलं गेलं आहे. ते म्हणजे सह्याद्री सुपरस्टार संघासमोर. पाहूया 6 षटक आणि जिंकण्याकरिता 82 धावेचा पाठलाग करायचा आहे. कशा प्रकारे हा पाठलाग केला जाईल ते मात्र येणारा वेळ सांगणार आहे. मराठा प्रीमियर लीग 2026चा हा चौथा वर्ष या टुर्नामेंटचा आपण पाहत आहोत. खूप सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळते. आजच्या सकाळच्या सत्रात भरपूर मान्यवरांनी या टुर्नामेंटला भेट दिली. त्यांच्याकडून आपण खूप महत्त्वपूर्ण असे शब्द देखील ऐकले. आणि दरम्यान दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये हाताळला गेलाय. डॉट चेंडू येईल मैदानामध्ये. 82 डावेचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकातील पहिला चेंडू डॉट खेळला जातोय. फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
यस, सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. मेहुल पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईकवर हर्षद बांग. अशी दिव्यमान सलामी जोडी जिंकण्याकरिता 82 धावेचा पाठलाग करायचा आहे. एक भला मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे आणि जेव्हा मोठी धावसंख्या चेस करायची असते तेव्हा मोठी पार्टनरशिप होणं देखील गरजेचं असते. पहिल्या इनिंगमध्ये आपण शुभम यांना पाहिला, हाफ सेंचुरी फटकावली आणि त्याच्या या सुंदर फलंदाजीच्या बळावर मात्र ही 82 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो मयूर मराठे. सुंदर सुरुवात करून देतोय आपल्या संघाला. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट हाताळलेत. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आलाय. स्ट्राईक रोटेट केली गेलंय आणि स्ट्राईकवर आता मात्र फलंदाज हर्षद बांग पाहायला मिळेल. मोठी फलंदाजी होणं मात्र गरजेचं आहे. मोठी फटकेबाजी होणं देखील गरजेचं आहे कारण की 82 धावेचा पाठलाग करायचा आहे सह्याद्री सुपरस्टार संघाला. आणि आजच्या दिवसात मात्र पाहायला मिळालंय नाणेफेकीचा कॉल जिंकून पहिले जो संघ फलंदाजी करतो तो संघ मात्र विजयी झालेला आहे. यावेळेस पुढील चेंडू आउटसाइड एज फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपला जाईल आणि इकडून पहिला मोठा झटका बसतोय. फलंदाज हर्षद यांचा पाठीला मात्र पूर्णविराम लागतोय. हे आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून चंडीची ती प्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इजेला अडवा कोरे फाडून चेंडूवर विकेटचं पतन पाहायला मिळालं. हर्षद यांना मात्र परतावा लागलाय डगआउटच्या दिशेने. येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय निखिल पास्ते. मोठी जबाबदारी असेल आणि मात्र अतिरिक्त शफल होऊन मागच्या दिशेने फटका खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू निघून जाईल 4 धावेकरिता डीजे. अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे ढाल देगीची खण 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 मनी स्वराज्य दण 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 शिवरायांची अन मराठे जिजामातेचा मान मराठे उडत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात आले मराठे आले मराठे. चेंडूवर चौकार आल्यानंतर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या अंकावर. एक गडीच्या मोबदल्यात खेळत असताना आपण सह्याद्री सुपरस्टार संघाला पाहत आहोत. जिंकण्याकरिता 82 धावेचा पाठलाग करायचा आहे. एक खूप मोठा असं आव्हान आहे समोर आणि त्या आव्हानाला पूरक तशी फलंदाजी करणं गरजेचं आहे. मोठी फलंदाजी होणे गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा विजय पास्ते बॉलिंग ट्रॅकवर. खूप सुंदर लाईन लेथवर चेंडू हाताळलाय. डॉट चेंडू येतोय मैदानामध्ये आणि या डॉट चेंडूनिशी मात्र पहिल्या षटकाला समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते ती म्हणजेच सह्याद्री सुपरस्टार संघाकडून 5 धावा आणि 1 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना संघ पाहायला मिळतोय. चला पुन्हा एकदा वळूयात केळकर साऊंडकडे डीजे. अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे आले मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचाई जोडते असे मराठे. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळाली 5 धावा. दुसरी षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल शुभम शिंदे. हा तोच खेळाडू आहे ज्यांनी मात्र प्रथम फलंदाजी करत असताना 50 धावा पटकावल्या होत्या. दुसरी षटक पहिला चेंडू मिस टायमिंग फटका खेळून काढलाय आणि सुंदर झेल पाहायला मिळतोय. दुसरा मोठा झटका बसतोय संघ सह्याद्री सुपरस्टारला डीजे.
धन्यवाद डीजे. मागील चेंडूवर मेहुल यांना मात्र परतावं लागलं. डगआउटच्या दिशेने येणारा नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय. मनिया शेलार. मोठी जबाबदारी असेल, जिंकण्याकरिता एक मोठा टार्गेटचा मात्र पाठलाग करायचा आहे. आता मात्र इकडून मोठी साजेदारी होणं गरजेचं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, कोणती चुकी करणार नाहीये आणि तिसरा मोठा झटका बसेल. गेल्या गेल्या मात्र फलंदाज यांना परतावं लागते डगआउटच्या दिशेने. धन्यवाद डीजे. शुभम शिंदे यांना आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहत आहात. सुरुवातीचे 2 चेंडू आणि 2 मोठे फलंदाज डगआउटच्या दिशेने पाठवण्याचं काम करतोय. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज. पाहूया, पहिली हाफ सेंचुरी लावणारा हाच खेळाडू आहे शुभम शिंदे. पहिली हॅट्रिक घेईल का? नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय गौतम जांभूलकर. गौतम जांभूलकर आणि निखिल पास्ते या 2 फलंदाजाची जोडी आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पुढील चेंडू फटका सजवलाय, परंतु यावेळेस परफेक्ट टायमिंग आहे. मिडल ऑन द बॅटवर घेऊन चेंडूला फेकून दिलं जाते सीमारेषा बाहेर. 6 धावे करिता आणि या 6 धाव्यानिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या अंकावर. 11 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. सुंदर फलंदाजी गौतम यांच्याकडून पाहायला मिळाली. आल्या आल्या पहिला चेंडू फेस करत असताना उत्तुंग असा षटकार लावला आणि अशाच प्रकारची फलंदाजी होणं हे अपेक्षित आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता, खोदून काढलाय, उचललाय. टायमिंग प्रॉपर आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा बाहेर. 6 धावे करिता एका पाठोपाठ दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय आणि या 6 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या अंकावर. 17 रन्स. दुसरी षटक मैदानामध्ये सुरू आहे. शुभम शिंदेला आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहत आहात. सुरुवातीचे 2 चेंडू 2 गडी हे तंबूच्या आसरेला पाठवले. त्यानंतर बॅक टू बॅक 2 मोठे फटके मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. गौतम जांभूलकर डगआउटच्या आतूनच मात्र सेट होऊन आलेत. सुंदर फटकेबाजी करत असताना वैयक्तिक 2 चेंडू आणि 12 धावांवर खेळत आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न. बीट झालेत फलंदाज आणि बिहाइंड द विकेट यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. दुसरी षटक मैदानात मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला 5 चेंडूचा खेळ समाप्तीला गेलाय. अजूनपर्यंत या षटकामध्ये 12 धावा एकत्रित केल्या गेल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळाले. दरम्यान अंतिम चेंडू फुलटॉस चेंडू होता आणि भरपूर असा समाचार घेतला गेलाय. चेंडूला फेकून दिला जाते सीमारेषा बाहेर आर पार आणि 6 धावा मिळतील आणि या 6 धाव्यानिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या अंकावर. 3 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना आपण सह्याद्री सुपरस्टार संघाला पाहत आहोत. टीजे धन्यवाद डीजे. 2 षटक समाप्त झालेले आहेत. 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या फळकावर पाहायला मिळते 23 धावा. 3 गडीच्या मोबदल्यात खेळत असताना सह्याद्री सुपरस्टार संघाला आपण पाहत आहात. अजूनही उर्वरित 4 षटक आणि 59 धावेची आवश्यकता असणार आहे.
4 षटक आणि 59 धावेची आवश्यकता. सामना अजूनही इकडून ऑन आहे. सह्याद्री सुपरस्टार संघ जर 82 धावा चेस करेल तर या स्पर्धेमधील सर्वात हायेस्ट स्कोर चेस करणारा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि पुढील समालोचनासाठी मी मायक्रोफोनवर इन्व्हाइट करेल आमचे पासल गावातील मधुर आवाज प्रीतम गरज सरांना. धन्यवाद साहिल. मोठं टार्गेट आहे आणि टार्गेटचा पाठलाग सुरू आहे. 2 ओव्हर 1 चेंडू नंतर 24 धावा ह्या धावपलकावर आहेत. $82 धावेचं टार्गेट. 23 बॉलमध्ये 58 धावेची गरज. चेंडू उंच गेला होता. नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 1 आणि 2 धावा पूर्ण होत असताना सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. नो बॉलचा इशारा पंचांकडून आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच पुढचा बॉल असेल फ्री हिट. संधी धावून आलेली आहे. थोडा धावा दमा करू शकतात फलंदाज, जिथे मात्र चौकार षटकार खेचू शकतात कारण की पुढचा बॉल फ्री हिट असेल. 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल 27 स्कोर कार्डवर. संकेत राणे गोलंदाज पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. मराठा प्रीमियर लीग सीझन 4 2026 ऑर्गनाइज आपल्याला टीम पाहायला मिळते. सुपर सुरेख देखणा आयोजन आणि नियोजन. चौबाजूला नजर मारा, तुम्हाला भगवा झेंडा पाहायला मिळेल. तिखट यॉर्कर चेंडू अगदी अचूक मारा. कमबॅक करताना गोलंदाज मिस्टर संकेत राणे. डॉट बॉल येतोय. क्या बात आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद लुटू शकतात कारण की जे प्रेक्षक वर्ग मैदानावर येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे आयोजकांनी. फुलटस बॉल आहे. फटका मात्र लॉंग ऑन रिझनला येतोय. मिस टाइम झालाय. स्टिकरवर चेंडू आदळलाय. थोडा वेगाने चेंडू टाकला होता मात्र यावेळेस फुलटस मिळाला होता. वेग जज करू शकला नाही. आपण बघू शकतात फलंदाज आणि अपील केली जाते पंचांकडे भीमरची आणि पंच सांगतात यस भीमर आहे. यावेळेस मात्र 1+2 म्हणजेच पुन्हा एकदा मात्र आपल्या 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाताना मिळेल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकता 30 धावा या धावपलकावर आहेत. चला फिल्डिंग टीम स्पीडअप ठेवा खेळाला. मला वाटते फिल्डिंग टीम मध्ये 3 ते 4 जण ऑर्गनायझर टीम मधले देखील आहेत तर त्यांना माहिती आहे पंचाचा निर्णय अंतिम असेल आणि आता मात्र गोलंदाज विचार केला तर गोलंदाजी मार्कवर आणला जाईल. 2 बिमार फेकलेले आहेत म्हणजे आताच्या या मॅचसाठी तरी संकेतला ओव्हर टाकता येणार नाही आहे. षटका हाताळता येणार नाही आहेत. दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. कड्याकच्चं ऊन पडलेलं आहे. गरमी मात्र वाढलेली आहे वातावरणामध्ये. विनोद राणे गोलंदाजी मार्कवर. चतुर्चालक कर्णधार आपल्याला पाहायला मिळते विनोद राणे. अहमदनगर प्रीमियर लीगमध्ये नेहमीच त्यांचा संघ फायनल जिंकतो आणि आता मात्र आपण बघू शकतात गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. चेंडू झाले तर आतापर्यंत 2 अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. फ्री हिटचा बॉल अर्ध्यावर चेंडू होता. फलंदाजाला बोनस बॉल परंतु कीपर कडून काय घडलंय. इतका सोपा कॅच ड्रॉप होत असताना मात्र पाहायला मिळतोय संदीप पाहायला मिळते कीपरच्या भूमिकेत. परंतु फ्री हिटचा यावेळेस आपण बघू शकतात हा बॉल होता. जरी कॅच टिपला असता तरी नोट आउट राहिला असतं परंतु एकदा वाचले असते मला तर वाटते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 31-31 धावा. अर्ध्यावर चेंडू होता. थोडं बोट फिरवली ती या बॉलवर. गोलंदाजाने 31 धावा झालेल्या आहेत. 81चं टार्गेट 82चं टार्गेट आहे आणि 31 झालेल्या आहेत. 51 धावेची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चेंडू असतील 21. प्रफुल्ल साहेब अध्यक्ष पाहायला मिळत आहेत मराठा प्रीमियर लीगचे आणि या कमिटी अध्यक्षाने काही कामगिरी केलेली आहे. अप्रतिम सुरेख कौतुकास्पद. यावेळेस टप्पा चांगला आहे. अगदी बॅटच्या समोरून पडून चेंडू गेलाय. कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. तिसरा षटक पाहायला मिळते राऊंड द विकेट.
शॉर्ट बॉल आहे, 5वा बॉलवर केला हल्ला, वन बाउंस सीमा पार, येतोय मराठा प्रीमियर लीग चौकार. 5 बॉल फेकून झाले, शेवटचा बॉल बाकी आहे. 4 ने स्कोरबोर्ड पुढे जाईल 35 स्कोर कार्डवर. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. 35 धावा धावपलकावर. मागचा बॉल शॉर्ट पिच होता, चांगला फटका खेळला यावेळेस फलंदाजाने. वाईडिश मिड विकेटला 4 धावा येत आहेत. शेवटचा बॉल असेल, तिसरी ओव्हर 35 झालेले आहेत. 82चं टार्गेट आहे. मी म्हणेल अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे, कारण की 3 ओव्हर नंतर चेंडू जेव्हा घासला जातो तेव्हा जास्त वेगाने मैदानाच्या बाहेर जातो. परंतु चांगला बॉल आहे. राणेचं कौतुक करेल तेवढं कमी. 4 चेंडू मागे 6 धावा राणेने खर्च केल्यात, 5 धावा खर्च केल्यात आणि 35 स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक 3 संबंधदार. 12ची सरासरी लगभग मेंटेन केलेली आहे. अजूनही मात्र बघायला गेलं तर 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हरमध्ये धावा बनवायचे आहेत. 47-47. एस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 35 धावा धावपलकावर. उर्वरित 3 ओव्हर म्हणजे 18 बॉल आणि 47 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. आपण पाहू शकतात पाटील नेटवर्कची टीम जुडली जाते या स्पर्धेमध्ये. पहिला दिवस आजचा 21 तारीख 2026 फेब्रुवारीचा महिना. 2 दिवसाची स्पर्धा. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅट स्विंग केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक मिस फील्डिंग, कॅच ड्रॉप. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय षटकार. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. अवघड आहे, कठीण आहे म्हणून सोडून देऊन चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. अवघड आहे, कठीण आहे म्हणून महाराजांनी सोडून दिलं असतं तर आज स्वराज्य निर्माण झाला नसता. पहिलाच बॉल शॉर्ट होता, ओव्हर पिच होता. मिड विकेटला कॅच ड्रॉप आणि 6 धावा मिळत आहेत. पंचाचा इशारा वन बाउन्सचा येतो. यावेळेस मात्र डॉट बॉल आला आहे. अगदी खांद्याच्या लेवलला चेंडू निघून गेलाय किपरच्या हातामध्ये. वन बाउन्सचा इशारा यावेळेस आपण पाहू शकतात. चला, प्रत्येक बॉलवर आपण पंचाशी वाद घालू नये. प्रत्येक टीमच्या खेळाडूला विनंती आहे. पंचाचा निर्णय हा अंतिम असेल. क्रिकेटच्या खेळामध्ये पंचांना देवाचं स्थान दिलं जातं. अगदी आपण बघू शकतात खेळणारे खेळायचं काम करायचं आहे. पंचांना त्यांचं काम येतं म्हणून आम्ही त्यांना तिथे उभं केलं आहे. एकदा बसेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 42. अगदी 1:47 झालेले आहेत. तिसरीच मॅच ऑन आहे. यानंतर चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या स्पीडने खेळले तर मला तर वाटते जास्तीत जास्त 6 मॅच होतील, परंतु आपल्याला किमान 7 तरी आज करावे लागतील. 8चा शेड्यूल आहे, परंतु बघूया वेळेनुसार खेळ केला जाईल. दिवस थोडे मोठे आहेत, परंतु तरी देखील थोडी घाई करा. किमान 7 मॅच तरी पूर्ण झाल्या पाहिजेत. कमिटी मेंबर्स तुम्ही स्पीडअप करा. पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार केला आहे फलंदाजाने, परंतु बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही झालं. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु 1च धाव मिळणार. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर 4-3. 3 गडी बाद 43 धावा धावपलकावर. यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 8 टीम आहेत आणि 6 टीम आतापर्यंत पाहायला मिळाल्या. यानंतर अजून 2 टीम म्हणजे 8 टीम पाहायला मिळतील.
व्हाईट बॉलचा इशारा आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. येस, बघायला गेलं तर 7 पाहायला मिळतील. एक टीम अजून बाकी राहील, ज्याची पहिली मॅच आपल्याला थोडा उशिरा पाहायला मिळणार. एक धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला. 44 धावा धावफलकावर आहेत. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते मिस्टर गौतम जांभूळकर यावेळेस आपण बघू शकतात. आणि निखिल पास्ते नो स्ट्राईकला आहे. गोलंदाजी मार्कवर आकाश चव्हाण. थोडा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, वेगाने बॅट फिरवली, बॅट अगोदर फिरली, बॉल थोडा उशिरा आला. स्कोरबोर्ड 44 झालेले आहेत. चेंडूचा विचार केला तर चेंडू आताच्या ओव्हरमध्ये झाले आहेत 5, म्हणजे शेवटचा बॉल बाकी आहे. चौथी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. स्पीडअप ठेवा बॅटिंग टीम, फिल्डिंग टीम, थोडं फास्ट खेळा. 25 मिनिटं जिथे आपल्याला परिपूर्ण करायचे आहेत. 5 ओव्हर 25 मिनिटामध्ये आतापर्यंत डिसिप्लिन पाहायला मिळालं, ते डिसिप्लिन तुमच्याकडून देखील पाहायला मिळालं पाहिजे हीच अपेक्षा आहे. पंचांना देखील विनंती असेल आपण देखील ताकीद देत जा बॅटिंग टीमला किंवा फिल्डिंग टीमला. शेवटचा बॉल, चौथी ओव्हर. यावेळेस बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू अडवला जातो. 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. जर्सी नंबर रोहित शर्मा हिटमॅन म्हणून ओळखला जातो. 45 स्कोर कार्डवर. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये धावायची गरज आहे. 37 10 धावेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डिंग टीम मीटिंग घेऊ नका, विनंती. उशीर केलेला, भरपूर वेळ गेलेला आहे, आपल्याला फास्ट खेळायचं आहे. छोटीशी संधी देऊया डीजेला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. 12 बॉल 37 धावा. अवघड आहे, शक्य नाही. येस, दिवेशजी देशमुख साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहू शकतात रजा घेत असताना आपल्याकडून यावेळेस आपण बघू शकता विकेट आलाय. हा महत्त्वपूर्ण विकेट मिळाला आहे, जिथे मात्र फलंदाज बाद झालेला आहे. 9 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल आणि त्यावर मात्र मिळालेला विकेट. स्लोवर बॉल आहे. टप्पा पडल्यावर यावेळेस मात्र थोडा आतमध्ये येणारा ऑफ कटर हा चेंडू आपण बघू शकतात. सध्याच्या घडीला जिथे आपण बघू शकतात वेगवान गोलंदाज या ऑफ कटर चेंडूचा वापर करतायत. जसप्रीत बुमराह म्हणा, ज्यामध्ये आपण बघू शकतात कंगिसो रबाडा आपल्याला पाहायला मिळेल. लुंगी इंगेडी यांनी मात्र हे जे चेंडू सध्या आपण बघू शकतात वापरले जात आहेत T20च्या खेळामध्ये. T20चा वर्ल्ड कप सुरू आहे. आजची मात्र सुपर 8ला सुरुवात होणार. पहिली मॅच असेल न्यूझीलंड वर्सेस पाकिस्तान. उद्या मात्र टीम इंडियाची मॅच असणार वर्सेस साऊथ आफ्रिका. चेंडू झालेले 4. 5वा बॉल देखील आहे. डॉट. 5 सलग निर्धाव चेंडू. क्या बात आहे. गोलंदाज शुभम शिंदे आणि बॅटिंग करताना देखील या स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी देखील झळकवलंय शुभम शिंदेने. 51 धावा त्याच्या बॅटमधून आणि
पहिली मेडन येईल का? या जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या शुभम शिंदेसाठी. पहिलं मेडन षटक मराठा प्रीमियर लीग सीझन 4 2026 आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे एसडीजे. थँक्यू डीजे मास्टर. कोण म्हणतो क्रिकेटच्या खेळामध्ये धावा डिफेन्स करणं अवघड असतं. आजच्या दिवसाचा खेळ बघितला ना तर तुम्ही सांगेल की पहिले बॅटिंग करा आणि मॅच जिंका. पहिल्या 3 मॅचचा रेकॉर्ड हाच आहे. पहिली मॅच विन केली पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमने, दुसरी मॅच विन केली पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमने, तिसरी मॅच देखील लगभग विजयाच्या उंबरठ्यावर पहिली बॅटिंग करणारी टीम. यस, दुसरी मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. आमचे परम मित्र आशिष परब आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. आणि यावेळेस मात्र सलग 7वा चेंडू डॉट आलाय. प्लेड ऑन विकेट. एस डीजे. थँक्यू. जीतू आलेला नवीन फलंदाज सिद्धू चव्हाण, नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. मराठा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आणि 37 धावेची गरज. हा चेंडू देखील मात्र कव्हरच्या ठिकाणी चांगला फटका मात्र यावेळेस पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय 4 चौकार. एस डीजे. थँक्यू. थँक्यू डीजे मास्टर. 4 बॉलचा खेळ बाकी आणि 33 धावेची गरज. पुलटस बॉलला स्विंग केलं ऑन साईडला मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक आहे. एकदा मात्र आपण पाहू शकतात मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. इथे मात्र औपचारिकता मॅच मध्ये आणि इथे मॅच समाप्त होत असताना आणि मॅच विन केले टीम भवानी फायटर टीमने मॅच विन केलेले. अगदी हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे दोन्ही टीमने, हे विनंती आहे. आणि यस, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी ज्या फलंदाजाने झळकवली शुभम शिंदे ठरतोय मॅचचा हिरो. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 3 विकेट देखील त्याच्या नावावर आहेत. दुसरी मेडन ओव्हर देखील त्याच्या नावावर आहे आणि पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेची त्याच्या नावावर आहे. शुभम शिंदे या
आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. हे बघा, हे डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. मॅच भले कोणी जिको कोणी हरो, हस्तांदोलन करणं खूप गरजेचं आहे आणि आपण बघू शकता ते होत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग टीम लगे मैदानाचा ताबा घ्या. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येत आहे. जशी होईल मॅचला सुरुवात, आपल्या समवेत जोडले जातील मायकॉपचं गोड आवाज अजित पाटील सर.